एक महत्वाची घडामोड ती पुण्यातून कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा पासपोर्ट रद्द होण्याची शक्यता आहे। खोटी कागदपत्र दिल्याचा संशय आहे आणि पोलिसांना हा संशय असल्यानंच ती बाब उघडकीस आलेली आहे। निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करण्याची आता शक्यता आहे। आतापर्यंतच्या तपासामध्ये उघडकीस आलेले की त्यानं नावातही फेरफार केले। अधिक माहिती घेऊयात। रेवती हिंगवे आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। रेवती, काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे की कुख्यात गुंड निलेश घायवळ ह्याच्या एका प्रकरणात नाव आल्यानंतर पुढील चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या। सगळ्यात पहिले हे निष्पन्न झालं की निलेश घायवळनी नावात फेरफार केलेली आहे, घच्या ऐवजी ग वापरलाय। त्यानंतर खोटे म्हणजे बनावट कागदपत्र वापरून त्यांनी पासपोर्ट तात्काळमध्ये तयार केलेला होता, ज्याच्यामध्ये अशी देखील धक्कादायक बाब समोर आली की जे पासपोर्टमध्ये व्हेरिफिकेशन असतं त्याच्यामध्ये की तुमच्यावरती पूर्व काही गुन्हा दाखल आहे की नाही ते सगळीकडे नो टिक केलेलं होतं। त्यासोबतच आता अशी देखील शक्यता वर्तवली जाते की पासपोर्ट रद्द होण्याची शक्यता आहे, कारण जे बनावट कागदपत्र आहे ते त्यांनी वापरले आहेत त्यामध्ये। त्यासोबतच बनावट कागदपत्र नाही तर बनावट पत्ता देखील तिथे त्यांनी दिलेला आहे। तर या सगळ्या प्रकरणामध्ये पुणे पोलीस त्याचा पासपोर्ट रद्द करण्याची शक्यता ही सांगितली जाते, कारण सध्या पुणे पोलीस हे पासपोर्ट विभागाच्या पत्रव्यवहार सातत्याने पत्रव्यवहार करत आहे आणि याआधी देखील जे पत्रव्यवहार केलं त्यातूनच निष्पन्न झालं की जे बनावट कागदपत्र आहेत ते वापरण्यात आलेले होते आणि नावामध्ये फेरफार आहेत। तर त्यासोबतच आता निलेश घायवळच्या मुलाचा आणि पत्नीचा देखील पासपोर्टचं व्हेरिफिकेशन होणार आहे, कारण या सगळ्यामध्ये त्यांनी देखील खोटे कागदपत्र किंवा बनावट कागदपत्र दिलेत का असा देखील प्रश्न इथे उपस्थित होतोय। प्रज्ञा, नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रेवती।